औद्योगिक सेलचे अध्यक्ष राजा बापू, तसेच माजी संचालक बाबुरावदादा भोसले व या गावच्या सरपंच गीतांजलीताई, तसेच भाभी आणि आज या ठिकाणी उपस्थित असणारे पत्रकार गोलांडे साहेब, तसेच मोहम्मदबाई, शौकतबाई, सुस्वामी शेळके, तसेच रमेश कदम या सर्व लोकांनी या भागामध्ये खरोखर चांगला आवाज उठवण्याचं काम या ठिकाणी त्यांचं चाललेलं आहे. पत्रकारिता हा एक असा विषय आहे की जनसामान्यांच्या ज्या प्रतिक्रिया असतात किंवा त्यांच्या अडीअडचणी किंवा त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार हा समाजापर्यंत पोहोचवणं आणि त्यांना न्याय कसा मिळेल या दृष्टीने प्रयत्न करण्याचं काम या पत्रकारितेच्या माध्यमातून करता येतो. पत्रकारिता म्हणजे काय नुसतंच कुठलेही वेदावे काढणे किंवा कुणाबद्दल काय करणे असा नाही, परंतु पत्रकारितेचा एक असा एक बेस असतो की आपण बघतो की वेगवेगळ्या विषयावर लिखाण करणं, समाजाचं प्रबोधन करणं आणि इतर ज्या समाजातल्या रोजच्या घडामोडी लोकांपर्यंत कशा पोचतील याप्रमाणे हे पत्रकार मित्र नेहमीच प्रयत्न करत असतील. बऱ्याच वर्षाचा अनुभव असलेले आमचे विनोदराव गोलांडे आहेत, ते सुद्धा प्रभातचे संपादक पत्रकार आहेत. त्यांनी सुद्धा या भागामध्ये चांगले काम केलेलं आहे. या आपण बघतो की छोट्या छोट्या कार्यक्रमाचं किंवा कुठलीही गोष्ट गावात पटकन झाल्याबरोबरच यांचं काम अतिशय चांगलं आहे. मोहम्मदबाई असतील, शौकतबाई असतील, अजून चॅनल सोमेश्वर रिपोर्टरसारखी ही आहे की एखादी गोष्ट घडली की आपल्याला 1-2 मिनिटात 1 मिनिटात कळते किंवा या एखाद्या भागामधला कारभार कुठलं काही चुकीचं चाललं असतं तर त्याच्यावरती आवाज उठवण्याचं काम या ठिकाणी ही पत्रकार मंडळी करत असतात. आता आपण बघतो की त्यांच्यामुळेच तर या समाजाची एक बॅलन्स असं वातावरण राहतं आणि त्यांच्या या कार्यास त्यांना या वर्धापन दिनानिमित्त मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचे पुढील त्यांनी अशी निर्भीड पत्रकारिता करावी असं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि हा चॅनल त्यांचा असाच त्या कार्य त्याचं वाढत राहू अशा शुभेच्छा देतो. आणि जीवनच्या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय गीतांजलीताई जगताप, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आजीव सदस्य आदरणीय सुनीलाभाऊ भोसले, आपल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाबुरावदादा भोसले, आमचे सहकारी पत्रकार मित्र विनोदजी गोलांडे, त्याचप्रमाणे सागरजी चव्हाण, सरपंच वानेवाडी, या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सहकारी मित्र किशोर शेळके, न्यूज 11चे सहकारी रमेश कदम, शौकतबाई आणि हा कार्यक्रम ज्यांनी नियोजित केला तसे या चॅनलच्या माध्यमातून जी आपली समाजाची सेवा या ठिकाणी करत आहे ते आपले मोहम्मद शेख आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू. आज आपण याचा प्रथम वर्धापन दिन साजरा करतोय. आम्ही गेली काही दिवस बघतोय अत्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करणं सध्याच्या काळामध्ये खूप अवघड आहे. पत्रकारितेमध्ये वेगवेगळे प्रकार आलेले असताना पत्रकारिता आपण बघतो की एका दबावाखाली काम करते. असं असताना निर्भीडपणे आपलं काम समाजापुढे मांडणं आणि समाजाला जागृत करणं याच्यासारखं पवित्र काम आहे. आणि ते काम आपल्या पंचक्रोशीमध्ये मोहम्मद शेख गेली कित्येक दिवस सातत्यानं करत आहेत. त्यांची सर्व सहकारी मंडळी, त्यांची टीम आहे, ही सर्व त्या ठिकाणी त्यांना मदत करते आणि चांगलं काम त्यांनी आपल्या पंचक्रोशीमध्ये केलेलं आहे. अशा पद्धतीचं पत्रकारितेचं हे काम त्यांनी येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा सातत्याने करावं आणि जे सत्य आहे ते सत्य समाजापुढे मांडावं. पत्रकारितेवरती आणि चांगल्या शिक्षक वर्गावरती येणारा समाज घडत असतो. इतकी महत्त्वाची जबाबदारी पत्रकार मंडळींच्यावरती आहे, परंतु सध्याच्या कालावधीमध्ये तसं दिसत नाही. एक विशिष्ट पद्धतीनं एखाद्या विशिष्ट प्रभावाखाली काम करण्याचं प्रमाण ह्या क्षेत्रामध्ये वाढलेलं आहे. तर
हा प्रभाव झुगारून काही मंडळी चांगल्या पद्धतीने काम करतायत. मला निश्चित स्वरूपानं या महाराष्ट्र न्यूज 11चा त्याच्यामध्ये उल्लेख करावा वाटतो आणि त्यांनी केलेलं काम असंच उत्तर वाढत जावं आणि येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीचं काम घडू अशी मी या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा या न्यूज 11 चॅनेलला, महाराष्ट्र न्यूज 11ला वाणेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देऊन या ठिकाणी तो कार्यक्रम आज पार पाडला. त्यांनी एक चांगलं कौतुकास्पद असे काम केलं आहे. त्यातून इतरही सर्वांना प्रेरणादायी हे काम आहे. तर असंच त्यांच्याकडून पुढं कार्य घडो आणि गेल्या 1-1.5 वर्षात आमच्याकडून ज्या गावात विकास कामं असतील किंवा विविध उपक्रम राबवले गेले असतील ते त्यांनी बातमीच्या रूपात सर्व गावात नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं चांगलं असं काम केलं. सर्व सदस्यांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि